कसं झालंय? वाव मस्त. चांगलं झालंय. आम्ही पण खातो आता. गुड मॉर्निंग. आमच्याकडे आज संध्याकाळी हळदी कुंकू आहे आणि आमचे सगळे रिलेटिव्ह येणार आहेत, म्हणून आम्ही तिकडे गाजरचा हलवा बनवतोय. तुम्हाला पण असा लाल राहणारा गाजरचा हलवा खायचा असेल तर तुम्ही असा करून बघ, म्हणजे रंग चेंज होत नाही गाजरच्या हलव्याचा. आमच्या साखर वितळेपर्यंत शिजवायचा. आणि मावा कधी टाकायचा मग? ते झालं की मावा टाकायचं. ते शिजून झालं की पाणी सुटतं ना, मग ते कमी झालं की मग मावा इथे मध्ये टाकायचा. पाणी सुटतं, ते पाणी कमी झालं की मावा टाकायचं. बरं ते टाकलं की शिजून मग ते दुधासारखं होणार. तसं नको, मावा तसा राहायला पाहिजे. मग तो रंग पण तसाच झाला. शिजू द्या. एकदम हॉटेल सारखा गाजर हलवा बनतो असा केला तर. तुम्ही पण करून बघा. ह्यात ना फक्त साखर आणि तूप टाकलंय, साखर आणि तूप टाकलंय, तेवढंच टाकून मस्त शिजत ठेवायचं असं. मग रंग बदलत नाही. तुम्हाला पण जेवढा नरम होईल ना तेवढं बरं असतं. लाल लाल कलर येतो स्वतः जमतं. आणि आपण हे ड्रायफ्रुट्स घेतलेत, काजूच घेतलेत फक्त, आणि मनुके. ही आम्ही घरीच बनवून ठेवतो. जायफळ आणि वेलचीची पूड आहे. आणि हा मावा. शिजायला जरा वेळ जातो, मध्ये मध्ये ढवळत राहायचं, नंतर खाली लागू शकतो ना. आम्ही थोडं कमी गोड खातो, त्यामुळे साखर आम्ही आमच्या प्रमाणात टाकली आहे. तर तुम्हाला जशी हवी असेल, जास्त गोड कमीच गोड, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता. आता हे गाजर मस्त मऊ पडलं एकदम. त्यात तर काय कर चांगला मावा टाकते. मावा टाकून घ्यायचा. त्याचा रंग मस्त बदललाय ना, आता लाल झालाय. मावा टाकून घ्यायचा. मावा टाकून झाला तरी मस्त गाजर हलव्याचा रंग आहे तसाच आहे, अजिबात बदलला नाही. तर वरून काय टाकतेस? जायफळ आणि वेलचीची पूड. मग मी जायफळ टाकतेस? नाही नाही, जायफळ नाही, फक्त वेलचीची पूड आहे. काजू फक्त वेलची पूड आहे, ही जायफळ नाही. आणि हे काजू. एवढे झालं. गाजर हलवा रेडी आहे. खूप सोपी आहे पद्धत, काही हात धरून राहायला लागत नाही. फक्त ठेवून द्यायचा, शिजला की वरून हलवा, शिजला की वरून मावा, वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीने टाकून घ्यायचे. कधी कधी मनुका पण टाकते मम्मी, आज नाही टाकणार. कसं झालंय? वाव मस्त. चांगलं झालंय. आम्ही पण खातो आता. हा, मला पप्पांनी आता पाणीपुरी आणली आहे. हळदी कुंकू चालू होण्याआधी आम्ही थोडीशी पेटपूजा करून घेणार आहे, म्हणजे नंतर सगळे पाहुणे आल्यावर आम्हाला कसं जेवायला मिळेल किती वाजेपर्यंत माहित नाही. कोणी गाड बांधली याला एक खोलता येत नाही. अरे खूप सिंपल आहे निखिल, सिंपल आहे, सिंपल. अरे काय गाड बांधली? तू पकड, मी खोलते. इझी
आहे इझी खोलायला, इझी. गाईज बघा युरेकाचा आवडीचा विषय चालू आहे. स्पीड बघा तिचा, स्पीड बघा खाण्याचा. तर मॅडम पूर्ण सगळी भांडीच घेऊन बसलेत. मला पूर्ण पाकिटच खाणार असं वाटतं. त्यात मिरची टाकली त्याने, मिरची. सगळ्यामध्ये मिरची टाकली आहे. मग आता बस झाली ना तुला, आता नाही खाणार ना तू. नाही खाणार ना. तुला अभी तो स्टार्ट किया है मैं. मला 5 तरी पुरा ठेव. मला खाशील सगळ्यात. थांब जरा, मी टेस्ट घेऊन सांगतो तुला चांगली आहे. कशी झाली आहे? आम्ही पण अशी टेस्ट करतोय की आम्हीच बनवतो, जी आम्ही बनवलीच नाही. तू खा ना. एक एक पाणीपुरी खाते आणि ह्याचं प्लॅनिंग आहे. सगळे बनवून घेतो असे, मग असं ते पटपट पटपट खायला होतं आणि एक एक खायला कंटाळा. आणि पटपट सगळे संपवतो. जोपर्यंत मी 1-2 खाऊन माझे संपत नाही तोपर्यंत. कोणाला अशी करून आवडते तरी सांगा. आणि आता हे पटपट 5 बनवेल, तोपर्यंत म्हणजे इथे 5 खाऊन पण होणार नाहीत, तोपर्यंत ह्याचे 5 संपून पण जातील. यहीच तो होता है. इनोसेंट फेस. आता पाणीपुरी खाऊन झाले आणि आता सायुरीची आम्ही तयारी करतो. सायुरीची तयारी करायला घेतो. पहिला डायपर चेंजिंगचा सेटअप लावणार आहे. डायपर चेंज करायचा सेटअप कर. आणि ती एक मच्छर आली आणि खीर. डायपर चेंज करायला घेतो तिचं आता. शी केली आहे बहुतेक. धुतो हा, निखिल बॉटल धुतो. सायुरीच्या बॉटल सायुरीसाठी तुझ्यासाठी पण. हळदी कुंकूची मस्त तयारी चालू आहे. मम्मीने अशी मस्त शेवंतीची फुलं आणलीत वेगवेगळ्या रंगाची. आणि आता कशी मार्केटमध्ये हीच जास्त असतात ना ह्या पिरियडमध्ये. तोडायलाच लागणार. बस झाले ना 4. आता बरं दिसतं. 2 नको तर ठेव, एकच ठेव कुठला तरी चांगला वाटतो. तो मस्त आहे. हा वास भारी येतात. म्हणजे असं पिवळी 2 लाल. हा अशी जरा नक्षीदार. हळदी कुंकू मम्मी मस्त नटली आहे. हाय कर. मुलींसाठी आम्ही क्लिप्स आणलेत. हे लाडू फ्लेरो हे मम्मी वाण देणार आहे सगळ्यांना. साडीचं कवर हे मी हेरियलचे गुआवा ज्यूस, शेवंतीची फुलं बनवलाय. काकी एकमेकींना तयार करते. जावा जावा तयार करतात. विहीन बाईने घेतली तिला. विहीन बाई बरी या. फोटो सेशन झालं. आजपासून मी रिजॉईन केलं ऑफिस आणि तेही माझा जिरा हिरा सगळं एकत्र चाललंय. तर हा व्लॉग मी काल स्टार्ट केला होता, पण एंड करायला जमलं नाही कालच्या घाई गडबडीमुळे. आणि आज सकाळपासून पण मला वेळ मिळाला नाही बिकॉज माझा आज रिजॉईनिंग होतं आफ्टर माय मॅटर्निटी लिव्ह. ती आज संपली आणि सगळं मॅनेज करणं थोडं चॅलेंजिंग होतं. बेबी, ऑफिसचं काम, तर रुटीन सेट व्हायला थोडा वेळ लागेल. जसं होईल. आहे थोडं चॅलेंजिंग पण हळूहळू होईल. बाकी हा आता ब्लॉग इथेच संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि मला लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
जर तुम्हाला असे ब्लॉग्स बघायला आवडत असतील लाईक फॅमिली ब्लॉग तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.